अबा मुंगूस दिसला ना की दिवस चांगला जातो. हा ते बघा आम्ही मागाशी तिकडनं आलेलो, त्या टोक दिसतं ना तिकडनं, त्यांना आतमध्ये घर आहेत ना, खूप म्हणजे खूप आहेत. काय बस हॉस्टेल थांबली काय? मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक. लालपरी. आणि इथे बघा, इथे ही विहीर आहे. ते 3 प्रकारचे विहीर बघितले. एवढा मोठा वरुड आहे बघा. हे गावी असे किल्ले बनवले जातात. इथे श्रवणने किल्ला बनवलाय, प्रतापगड प्रवेशद्वार. ते छोटे छोटे असे हे घर वगैरे दाखवलेत आणि किल्ला. जय शिवाजी. नमस्कार मित्रांनो, मी शुभम बोरकर स्वागत करतो तुमचं आपल्या रिलॅक्स कट्टा चॅनलमध्ये. आता आपण आलो आहोत कोकणात, आणि कोकणामध्ये इथे कधी आलो ना की नेहमी माझे 2 मित्र नेहमी असतात सोबत. एक इथे सागर आहे आणि सुजाल. आता सुजाल तर सध्या कर्नाटकात आहे, तो हॉटेल मॅनेजमेंट ते हे कोर्स करतो आहे, तो शेफ आहे तिथे, त्यामुळे तो तर नाही. आणि सागर इथे आहे. आता आम्ही इथून जात आहोत, म्हणजे सागरचं थोडंसं काम आहे एका ठिकाणी, बेंडगी ते काम आहे. बट तिकडे जाण्यासाठी आहे ना आपल्याला ओढतून जावं लागतं, कारण इथे पुलाची काहीच सोय नाही. अच्छा हां, बेंडगीत त्याचं काम आहे, आणि तिथून पुढे शेळवीत, म्हणजे 2 गावामध्ये इंटरकनेक्शनसाठी असं पूल वगैरे काय बांधला नाही. तिकडे तर आहे. तर म्हणजे नेमकं काय हे आपल्याला तिकडे गेल्यावरच कळेल. आता ते बघूया, आणि वाटेमध्ये 2-3 मंदिरं पण भेटतील, ते सर्व आपण कवर करू. तर चला, कोणती वाट न बघता आपण या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. इथे हा आमच्या गावी कधी पूल बनतोय काय माहीत नाही. रस्ते पण खूप खराब आहेत, बट ह्याच्यानंतरचे रस्ते आहेत ना एकदम सुसाट आहेत. जी वरची साईड आपण तिकडे जाणार आहे तिथपर्यंत हे साध्याचेच रस्ते आहेत. हा मोठा समुद्र, म्हणजे आम्ही त्याला पर्याय बोलतो ना, आमच्या गावी गणपती विसर्जन करतो ना, तो सर्व पाणी इथे येऊन मिळतं. आणि तो समोर इथे गावखडी बीच, तुम्हाला दाखवतो. तो एकच समोरमध्ये ब्रिज आहे, तो गावखडी. आता आपण इकडनं जाणार आहोत. इथे पण एक समोर पूल आहे, त्या पुलावर चालतो. हा मुंगूस, काय नजरा नाही ते, एक नंबर. आता आम्हाला ब्रिजवरती आहे ना, म्हणजे नदीच्या पुलावरती मुंगूस भेटलेला. सागर बोलतो की मुंगूस दिसला ना की दिवस चांगला जातो, म्हणजे आज आपला चांगला दिवस आहे असं वाटतंय. बघू, आपल्याला सगळं तर वगैरे, तर काय आहे ना मला माहीतच नाही, पण सागर सांगितलं की तर म्हणजे छोटीशी होडी असते इकडून तिकडे जाण्यासाठी. एका गावातून दुसऱ्या गावात जायला तरीचा वापर करतात. तर तीच मला बघायची फुल एक्साइटमेंट आहे. आणि हा नवीन रस्ता आहे, मी पहिल्यांदा तिकडे जातो. मी कशाळीपर्यंत गेलो आहे, पण आडीपर्यंत कधीच नाही गेलो आहे. हा बघा, तो मागचा रस्ता आहे ना, तो पावसवरून आला आहे. आणि पावसवरून इकडचे रस्ते आहेत ना एकदम सुसाट हायवे आहेत. हे बघा, असे रस्ते आहेत, फुल हायवे. हा बघा, आता आला हा गावखडी ब्रिज. हा बघा, फुल भारी ब्रिज. तिकडे ते पीर मंदिर आहे. हा ते बघा, आम्ही मागाशी तिकडनं आलेलो, त्या टोक दिसतं ना तिकडनं, इथे पीर मंदिर आहे. इथे कधी पाणी आतमध्ये भरत नाही. आणि हा गावखडी ब्रिज, एक नंबर. प्रवेशद्वार गावखडी. आपण गावखडीमध्ये आता आलोय. गावचे मित्र असतात ना, त्याचा एक फायदा असतो की इकडे शॉर्टकट वगैरे तर सगळ्यांना माहीत असतात. सुजाल आणि सागर दोघांना इतके शॉर्टकट माहिती आहे ना. आता इथे कुठल्या गल्लीत आम्ही जातो ना, आम्हाला काय आयडिया पण नाही, बस फक्त आम्ही चाललोय. इथे आहे श्री स्वामी समर्थ मठ गावखडी. आता आतमध्ये इथे गावखडीत आलो आहे, स्वामी समर्थांचं मठ आहे. आता आतमध्ये मठामध्ये जाऊन आपण दर्शन घेऊया. दर्शनाचा टाईम दिला आहे सकाळी 7:30 ते दुपारी 1 आणि 4 ते 8:30. प्रत्येक गुरुवारी 7:30 ते 8:30 पूर्ण दिवस चालू असतं, आणि उत्सव दिवशी पण. जय सद्गुरू, जय जय रघुवीर समर्थ. तर मित्रांनो, आता आपण स्वामींचं दर्शन घेऊन आलो आहे. आतमध्ये पूजा वगैरे चालू होती, कारण वाजले सकाळचे 10. सकाळी आत्ता सर्व चालू आहेत. आपण मग दर्शन घेतलं. आता आपण पुढे जाऊया. गावखडीमध्ये मी पहिल्यांदा एंट्री घेतली, आणि आतमध्ये घर आहेत ना खूप म्हणजे खूप आहेत. मला बाहेर वाटलेलं की गावखडी असं छोटं गाव असेल, म्हणजे बाकीचे गाव असतात तेवढी,
पण गावखडी इतकं आहे ना, पाऊसपेक्षा पण मोठं वाटते मला गाव. आता गावखडी गाव तर संपलंय आणि गावखडी गावातून आपण इथे पुढे आता हायवेला जॉईन करू. तो सुसाड हायवे ना त्यालाच, तिकडनं आता आपण आडिवऱ्यात चाललोय. हा आपण आता हायवेला आलोय. इथे आहे ही गुरववाडी. गुरववाडीचा आतमध्ये हा गेट आहे. आपण याची व्हिडिओ पण केली. आंबोडगड 27 आहे. आडिवरे कनकादित्य मंदिर इकडे 3, आडिवरे सरळ 4. काय बस हॉस्टेल थांबली काय? नाश्त्याला पण झालं बस इथे? अच्छा. हे काय शेळी बांध द्या. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. इथे बस थांबायला लोणवी वाडी. आमची इथे पण असेच आहेत बस थांबे. फक्त एक असा पोल ठेवला आहे बस. काही काही ठिकाणी त्या गावकड साईडला मोठे असे मुंबईसारखे बस स्टॉप केलेले आहेत. हां, लालपरी, साई पूजा ट्रॅव्हल्स या दोनच लागतात. एक साई तर्फे आणि साई पूजा. तर आपण येतो इकडे. तो पहिले शिंगपुष्पाचा ते हा आडिवऱ्याचा हा बस स्टॉप आहे. आणि ते समोर आहे महाकाली देवस्थान. आधी पहिलं सागरचं इथे काम करून घेऊया आपण. हां, भूक लागली आहे कारण सकाळपासून काही खाल्लंच नाही. सकाळी उठलो, आंघोळ केली आणि डायरेक्ट आम्ही दोघं इथे आलो आहे. आता इथे आडिवऱ्याला आम्ही आलो आहे. इथे वडापाव सागरने मागवलं आहे. 2 वडापाव खाऊया, जरा पोटात भर पडेल. हे सागर वडापाव बघा, मस्त एक नंबर. मला आवडला वडापाव. इथे आडिवऱ्याच्या समोर इथे वडापाव आला आहे. 1 नंबरचं होती. 15 रुपयालाच वडापाव आणि पोट पण भरलं. आम्हाला वाटलं की 2 तरी खाऊ आम्ही, बट एक गरमागरम वडापाव घेतला ना, पोट भरलं. 2 वडापाव खाल्ले आणि ही बॉटल. बरं वाटलं बाई. तुम्ही पण इथे आलात ना आडिवऱ्यात कधी, ह्या वडापावची नक्की एकदा या, तुम्हाला नक्की आवडेल. काजू फॅक्टरी काय माहिती. हे मंदिर आहे श्री मारुती मंदिर बेंडगी. हे आलं सागरचं बेंडगी आलं. इथे आपल्याला डाव्या बाजूला जायचं आहे बेंडगी तर. आमच्या गावात एक लाईट नाही आणि ते बेंडगी तरला तर येतं ना. हे बघा प्रत्येक ठिकाणी लाईट आहे. काय माहिती. पण इथे पोचलोय बेंडगी तर. ते बेंडगी गाव आणि त्या समोर ते शेळवी गाव. तर आपल्याला तिकडे जायचं आहे. ह्या तरीच्या मदतीने. तरी म्हणजे ही छोटी होडी आहे. ही आपल्याला इकडून तिकडे सोडते त्या टोकावर. तिकडे जरा थोडं काम आहे सागरचं, ते काम करून आपण परत इकडेच येऊ. गाडी आपण इथेच लावली आहे. सागर इथे विचारायला गेलेला कारण तर इथे बांधलेली होती. कारण सध्या कसं कोण ट्रॅव्हल नव्हतं करत जास्त. आणि सागर इथे जाऊन त्यांना विचारून आलाय. ते येत आहेत थोड्या वेळात. बघू भाई, तरीतून फर्स्ट एक्सपिरियन्स. मला पाण्याची नेहमी भीतीच वाटते, पण बघू आता. चला आपली आता ही बोट निघाली आहे. आपली तर निघाली आहे. बोटी आहे सागर बघ बाजू. मस्त सागर शिकलास. आणि भरतीच्या वेळेला किती वेळ लागतो ते? टाइम लागत असेल ना? बापरे, त्यावरती शिड्यापर्यंत पाणी लागतं. त्यामुळे आपला होडीचा बॅलन्स राहतो. ते सागर आणि काका होडी चालवत आहेत. ह्याला पतंग. पतंगाने पाणी तिकडे आपण ढकलतोय, त्यामुळे आपली होडी पुढे जाते. हां, आता इथे ही ओटी आहे आणि वारा सुटला आहे म्हणून आपण तिकडून असं थोडं टर्न मारून इकडे आता पोचणार आहे. आणि जर वारा नसता आणि ओटीला तिथून आपण इथे सरळ आलो असतो. त्यात काय थोडा टाईम गेला, रस्ता लांबवला, पण मजा आली. ह्याच्यात एका वेळेला किती जण बसतात? ह्याच्यात एका टायमिंगला लय लोक बसतात. हा, ते एक वरती ठेवले ते आडवे. आपण गाडी लावली तिकडे.
हा बघा शेळवी गाव, काय रस्ता आहे एक नंबर, वरती नारळाची झाडं वगैरे आणि मस्त इथून चालायला आहे, मस्त वाटतंय. इथे हे आपण शेळवी गावात आलो आहे आणि इथून तरीनंच आपण इथे आलो आहे आणि उतरलं इथे एक ही शेड आहे, त्याने सर घर केलं छोटंसं. त्याच्या आतमध्ये हे बघा इथे नंबर वगैरे दिला आहे, शेळवी ते बेनगी आणि बेनगी ते शेळवी होडी वाहतूक प्रवास सेवा संतोष मयेकर हे नंबर आहे. ते मयेकर काकांचा नंबर दिला आहे आणि इथेच हे झोपायची सोय त्यांची आहे बघा. तर मित्रांनो शेळवीत आलेलो कामानिमित्त ते काम झालं आहे. आता परत आपण इथं आलो आहे तरी जवळ, तिकडून आपण बेनगीत जाऊ कारण आपली गाडी तिकडे आहे. चला आता इथून आता आपली ही तर निघाली आहे बेनगीच्या दिशेने. तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण इथे बेनगीमध्ये पोचलो आहे. इथे टोटल 5 मिनटं पकडा, लमसम 5 मिनटं लागतात. फक्त जाण्यासाठी ती कशी हवा होते ना, त्यामुळे आपल्याला पूर्ण असं फिरून जायला लागलं. हवा नसती तर आपण तिथून सरळ गेलो असतो. आता येताना पण हवा नव्हती म्हणून आपण सरळ आलो आणि ओटी होती मेन म्हणजे. भरती असली की खूप वाट लागते. आणि इकडे जायचे चार्जेस आहेत 20 रुपये, म्हणजे जायचे यायचे जर जाऊन येऊन असेल तर 40 रुपये घेतात पर पर्सन आणि एका वेळेला तिथे 15 ते 20 लोक बसतात. ही अशी सिस्टीम आहे ना, आधी पूर्ण म्हणजे सर्व गावात होती, पण आता सगळ्या ठिकाणी ब्रिज बनलेत, पूल वगैरे आलेत ना, त्यामुळे ही सिस्टीम बंद झाली आहे. फक्त आता इथेच आहे. आता असे 2 का 3 ठिकाणच फक्त उरली आहेत, एक इथे आणि एक काय ढोरले ना, एक ढोरल्यामध्ये अशी सिस्टीम आहे, फक्त इथून सोडतात. बाकी सगळे ठिकाणी पूल झालेत. पूल झाले कसं कधी पण जाता येतं. आता कसं हे इकडे राहतात मग इकडे फोन करायला लागतं, कारण तिकडे आपण बघितलं त्या गावात की फोन नंबर एक ठेवला आहे, तिकडे फोन लावा, मग इकडनं ते बोट घेऊन येतील, नंतर मग तिकडून इकडे या. तर पूर्ण टाईम पण गेला आणि हे बाकी सर्व पण. त्यामुळेच हे पूल असेल ना कसं की आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण निघू शकतो, भले गाडी असो किंवा आपण पायी असो. तर असो आता इकडनं आपण इथे येताना ना आम्ही आडीवर आहेत महाकाली मंदिर बघितलं होतं आणि खूप मोठं होतं ते. आता आपण तिकडेच जाऊया, बघू आतमध्ये काय 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 ते. मी कधी गेलो ना तिकडे पण, तर चला तिकडे जाऊ आपण. हे बघा इथे समोर पिवळा कळस दिसतोय ना, हे महाकाली मंदिर. तर मित्रांनो इथे आता आपण आलो आहे बघा श्री महाकाली मंदिर देवस्थान आडिवरे. इथून एंट्री आहे, तर आता आपण इथून आत जाऊया. मंदिरात आत प्रवेश केला ना की बघा इथे पहिल्याच सुरुवातीला चप्पल स्टँड इथे आहे. सवाटा प्रसन्न तिथे आतमध्ये एक नोटीस लिहिली आहे बघा, मोबाईल बंद ठेवा, फोटो काढून, फोटो अलाउड नसतं. त्यामुळे आता आपण बाहेरून जेवढं शक्य तेवढं तुम्हाला दाखवतो. मी ते आत जाऊन दर्शन करतो. हात पाय धुवून दर्शन घ्या, पवित्र राखा. ते सूचना दिली आहे बघा, मंदिरात फाटेल जीन्स अशोभनीय कपडे घालू नका, सांस्कृतिक वेशभूषा करूनच मंदिरात प्रवेश करा आणि प्रशासनास कार्य करा. महाकाली देवस्थान आडिवरे. इथे हातपाय धुवायची ते सोय आहे आणि इथे पिण्याच्या पाण्याची पण सोय, थंड पाणी आहे. इथे बघा इथे ही विहीर आहे आणि हे बघा प्राचीन काळात ना असं भांडं असायचं. ते भांडं म्हणजे असं भांडं आणि मधून होल असायचा, खाली फक्त जाऊन फक्त प्रेस करायचा, सगळं पाणी येतं, मग ते आपण पाणी वर काढायचं. ही सर्व जुनी पद्धत तिकडे यांनी आठवण स्वरूपात ठेवली, तिथे क्रेनला लावून ठेवलं त्यांनी ते. मित्रांनो आता आपण आत आलो आहे महाकाली मंदिरामध्ये आणि महाकाली मंदिरामध्ये आतमध्ये असे खूप देव आहेत आणि मंदिरं पण खूप आहेत. एका मुख्य मंदिरात जाऊन आलो आपण, तिकडे आतमध्ये तीन देवी आहेत, महाकाली मंदिर, महालक्ष्मी आणि महासरस्वती मंदिर. महाकाली मंदिराची इथे बायका ओट्या पण भरत होत्या. आतमध्ये असं जागा पण खूप आहे, मस्त असे 2 झुंबर वगैरे वर लटकवलेले आहेत आणि फुल भारी वाटलं असं. आता इथे आहे समोर नगरेश्वर मंदिर, तर आपण तिकडे जाऊन येऊया. श्री नगरेश्वर मंदिर, तर चला आत जाऊया आपण. नगरेश्वर मंदिर हे किती मस्त आहे आणि बाजूच्या विटा वगैरे ना, जे साईडला बांधकाम वगैरे एक नंबर आहे. सुरुवातीलाच इथे ही कासोबा एवढी आहे. इथे हे नंदीदेव आहे, नगरेश्वर मंदिर, आणि इथे आपले लाडके गणपती बाप्पा. ते आहे वारुळ, एवढा मोठा वारुळ आहे बघा आणि भरपूर वर्षापासून आहे, खूप जुनं आहे. आणि ते ही विहीर वाटते, वर जाळी लावलेलं आहे.
केवढं खोल आहे बघा. हां इथे पण एक विहीर आहे. आपण पाणी बघू इथून दिसतंय काय. हां ही बघा इथे बाल्टी दिली आहे. ते बाल्टी आत टाकायची आणि राट खेचायचा. इथे हे देवीचं हे मंदिर आहे आणि साईडला ना असे साईडला असं बसायला म्हणजे कठडा केला आहे प्रत्येक ठिकाणी. हे बघा नवरात्रीत 9 दिवस इथे मोठी जत्रा भरते आणि इकडे बघा इथे असे स्टॉल वगैरे लागतात हे पूर्ण ठिकाणी. तर मित्रांनो आता आपण महाकाली मंदिर जे आडिवऱ्यामध्ये ना तिथून आपण बाहेर आलो आहे. मंदिर आहे ना एक नंबर होतं आणि नगरेश्वर मंदिरामध्ये जे वारूळ होतं ना पहिल्यांदा बघितलं होतं. एवढं मोठं वारूळ मस्तच होतं ते. पाहिजे दोन्ही विहीर बघितले. 3 प्रकारचे विहीर बघितले. एकदम सुरुवातीची जे पंप तो भांडं खाली टाकायचं तर रहाट बघितला आणि तिसरी ते नॉर्मल विहीर बघितली. सर्व विहीर बघितले. तर आता आपण ही व्हिडिओ इथेच एंड करतो. ह्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात सकाळी 10 वाजता गावखडीला स्वामी समर्थांच्या मठामध्ये गेलो होतो. त्याच्यानंतर तर इथून आपण बेंडगीतून शेळवी गावात गेलो होतो कारण शेळवीला सागरचं काम होतं. तर काय असते हे पहिल्यांदा बघितलं. तर म्हणजे छोटी होडी असते आणि त्यात 15 ते 20 लोक एका टायमिंगला प्रवास करतात. ते चार्जेस घेतात. ती तर का चालू आहे कारण तिकडे ब्रिज नाही आहे. ज्या गावात ब्रिज बनतात ना मग तर बंद होते आणि तर नसले ब्रिजच बेटर पडतो माझ्या मते तरी. कारण तर टेम्पररी ठीक आहे आणि आधी प्रत्येक ठिकाणी तरच असायची. ब्रिज चालवल्यामुळे तर बंद झाल्यात आणि त्याच्यानंतर इथं आपण आलो महाकाली मंदिरामध्ये. तर आता ही व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा. चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.